हाय, आज आहे 15 तारीख. आम्ही आता नवीन ब्लॉग सुरू करते. तर मला काहीतरी ना दाखवायचं होतं, त्यासाठी मी ब्लॉग सुरू केला. आणि थांबा, मी पहिले दाखवते आणि मग सांगते त्याची हिस्ट्री. हे काय आहे माहिती आहे? बहुतेकांनाच माहिती असेल, पण हे असं व्हिडिओमधून कळत नसेल काय नक्की. तर हे आहे पापडाचं पीठ. सगळेजण बोलतील हे ऑफिसमध्ये का घेऊन आली आहेस. तर त्या दिवशी म्हणजे पूजेच्या दिवशी जेव्हा मंजू मम्मी आल्या आणि त्यांना माहिती आहे मला पापडाचं पीठ खूप आवडतं खायला. आणि तुम्हाला सांगू खरंच, मला लग्न झाल्यापासून मी पीठच खाल्लं नाही. कारण आता कसं आम्ही गावाला असायचो, गाव आहे म्हणजे, तर लग्नाच्या आधी आम्ही जेव्हा घरी पापड करायचो तेव्हा मला खूप आवडायचे ते पापड. आणि मलाच नाही, आम्ही सगळी जी मुलं आहोत आम्हाला पापडाचं पीठ खायला खूप आवडायचं. तर आणि ऍक्च्युली मुरलं त्यामुळे खूप छान लागतं. मंजू मामींनी स्पेशल माझ्यासाठी त्यामुळे आणलं. मी खूप आईंना बोलवते ऍक्च्युली, बहुतेक आईंनी हे सांगितलंय मंजू मामींना की तिच्यासाठी पापडाचं पीठ घेऊन येते, कधी बसून हे करते. मी पापड खार पण एकदा आणलेला घरी, पण त्याचं पीठ कुठेच मिळत नव्हतं. त्यामुळे आईने बहुतेक सांगितलं असावं मंजू मामींना. जाम आणि मला भारी वाटतं. मी काल पण खाल्लं, आज पण खाल्लं. मी थोडं थोडं करून खाते, पुरवून कारण आता परत नाही मिळणार लवकर. आता डायरेक्ट बहुतेक पुढच्या वर्षीच. मे महिना आत्ताशी अर्धाच गेलाय, तरी एवढं गरम होतं की नको झालं. मी आता शूट करायचं म्हणून फॅन बंद करून बसले, पण हे बघा लगेच घामाच्या धारा सुरू झाल्या. चलो कामाला सुरुवात करावी. कोणाला पापडाचं पीठ खायला आवडतं आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण खूप जण खातात पापड, म्हणजे आधी खात असतील मला असं वाटतंय, आता खात नसतील, पण तरी पण. आणि ते सुद्धा कसं खायचं असतं सांगू, जर कोणाला माहित नसेल तर तेलात बुडवून खा, म्हणजे ते आतड्यांना चिकटत नाही. त्यासाठी तेलात असं डीप करून खायचं, मग ती टेस्ट पण छान लागते आणि छान असे. आता थोडं खाते, बाकीचं नंतर पुरून खायचं ना. हॅलो, आज आमची पूजा वगैरे झाली आहे आणि आम्ही आता चाललोय आधीच्या साखरपुड्यासाठी साडी घ्यायला चाललोय आम्ही. आणि किती जण आहोत ते पण दाखवते मी तुम्हाला. एक साडी घ्यायची, पण त्यासाठी माणसांचं बजेट जास्त आहे. आदिवासीचं बजेट मोठं आहे मात्र त्या बाबतीत. आता बघा, 1-2 माणूस ज्याच्यासाठी चाललोत आम्ही, ही 3 जण आहेत त्यात, आणि हे 3रा कपल आहे. एवढी जण आम्ही चाललो. गोवा डायरेक्ट गोवा. गोव्यातच फिरतोय ना. हो, गोव्यातच फिरतोय. ह्या ऍक्च्युली क्लिप आहेत त्या आमच्या ऑफिसच्या पूजेच्या दिवशीच्या आहेत, पण आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आत्ता आम्ही आलो आधी भाऊजींच्या साखरपुड्याची जी वहिनीसाठी साडी लागणार आहे ती आम्ही घ्यायला आलो. चला, एवढी जण तुमचं मेन काम आहे. एक साड़ी और आदमी इतने फाइनली बाबा, फाइनली. ग्रीन कलर का साड़ी दिखाओ, एंगेजमेंट के लिए देना. काटा पदरा. वहिनी, हे बघा आम्ही तुमच्यासाठी साडी घेणार, ह्याचं काहीच काम नाही करत, आम्हाला कामाला लावतात. वेगळ्या प्रकारे चंद्रमुखी पॅटर्न पण छान आहे. असे अजून काय काय दाखव ना वेगवेगळे पॅटर्न. तू काय शोधलंस ना? काय यांचं काय बसतच. हा मस्त काठ बसलाय. हा जसा आहे ना त्याच्यामध्ये आहे. हे हा मला काठ नाही आवडलं, हे तर नाही आवडलं. हे पॅटर्न हे शाईन छान आहे, पण हेच मिळालं ना ते शाईन बेस्ट आहे.
आम्ही जेवढ्या दुकानातल्या साड्या होत्या त्या सगळ्या काढायला लावल्या बघतो. पण असं ते लग्नाची खरेदी आहे. ही आली थोडी पसंत. आता काढतात स्टोन नको पाहिजे ते म्हणून ते पण असं जपून काढत होते. वोटिंग करा चला पटापट. आधी वोट संकल्प आधी भाऊजींना हे आवडले. ए ऐक नाही सांग तुझ्या आवडते कुठलं पण. मिडल पार्टिशन मध्ये वोटिंग वगैरे कसं आहे सेम तशीच भरलेली. हा सेम. ओपन करू का? दाखव ना. हा एकदा ओपन करून दाखवा ना. प्युअर्स मध्ये हा पदर नाही ते कट करायचं. ते कटिंग होतं. तर आम्ही आधीची साडी फिक्स केली. हॅपी फेसेस. जायचंय आणखी आता बीचवर. उन्हाचं राहू दे तिकडे नको. ते आता त्यांना आता असं होईल कधी निघतोय तिकडे. संध्याकाळी तू ते येणार मी कबूल करून घेतलं त्यांच्याकडून. जाऊन ये. तिची चप्पल विसरली. आराम करा सगळ्यांनी. आपलं एक मोठं तास झालेला आहे. येस जस्ट वाजलेत 6-6:30 मध्ये असतील. आम्ही आता निघालोत ऑफिसमधून. पहिले आता खादीचा प्लॅन आहे कारण संकल्पाला लागली आहे भूक. मग आम्ही आता चाललो हिच्याकडेच जाऊयात ना. पहिले पाणीपुरी त्याला खायचं होतं. काय परत हे झालं काय माहिती. तेजूच्या कॅफेला जायचं परत. चालो चाले मागे लागेल. तर आता आम्ही आज पुन्हा एकदा तेजूच्या कॅफेला आलो. आणि आज तेजू आहे. त्या दिवशी नव्हती कारण तिच्या घरात पूजा होती ना. हां पूजा होती त्यामुळे. नमस्कार. ऐक आपण एक पुढचा व्हिडिओ करूया. हां म्हणजे जो सगळ्यांसाठी ओके ठीक आहे. 3, 2, 1 गो. आमच्या दोघांचा नेहमी असा एक वाद होतोय की हा माझा जो आहे हा जुना फोन आहे. हा रेडमी K20 Pro आहे. आणि हा फोन आहे हा आहे माझा Vivo V29. ठीक आहे. तर हा फोन लेटेस्ट आहे आणि हा माझा पर्सनल फोन. तर गार्गीने जेव्हापासून लॉगिंग सुरू केलं त्यावेळेला मी तिला म्हटलं की माझा हा फोन तू वापर. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण व्हिडिओ छान येत आहे. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेला ती दर 5 मिनिटांनी माझा हा फोन मागून घेते माझ्याकडे. आणि मग मला कुठले फोन येणार असतील किंवा मला काही काम असेल फोनवर तर मला ते अडकून जातं. सो आता माझा एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला या 2 व्हिडिओंपैकी कोणता व्हिडिओ जास्त चांगला वाटतोय हे प्लीज खाली कमेंट करून सांगा. आणि तिथे आमचा तो विषय फायनल करून टाकू की तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल. हा व्हिडिओ बघायला आवडेल की हा व्हिडिओ बघायला आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर कमेंटमध्ये 1 नंबर द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर कमेंटमध्ये 2 नंबर द्या. आणि जर तुम्हाला दोघांमध्ये काहीही डिफरन्स सापडत नसेल तर 3 नंबर द्या. आणि आता अशी तर की लाईट खूप छान आहे त्यामुळे हा कॅमेरा जास्त छान दिसतोय. तरी पण हाच कॅमेराची कमेंट करा. मी 1 नंबर टाकणार आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार आहे 1 नंबर टाका. तर आता आणि ह्याच्यात हे पेअर येईल. जेवढे कमेंट 1 नंबरला येतील तेवढे आणि जेवढे 2 नंबरला येतील. ठीक आहे. हे नक्की करा हा प्लीज कमेंट. नक्की करा म्हणजे आमचं भांडणं मिळतील. आता घरच्या कपड्यात आलीये मी कारण आता ऍक्च्युली वाजलेत 8, 8:15 झालेत. तर आमच्या जेवणाचं आता काय आपला नेहमीचा प्रश्न असतो. तर आम्ही गेलेलो तेजूच्या कॅफेला आणि ते वाईनचा कॉल आला
की काय करूयात खायला. तर आमचं ठरलं की फ्रँकी बनवूयात. त्याची मी तयारी चालू आहे. आल्या लगेच किचनमध्ये शिरावं लागलं कारण खूप उशीर झाला. आम्ही ॲक्च्युली बडबड करत बसलो तेजू आणि आम्ही, आणि तिचं सगळं स्टार्टअप आहे त्यामुळे मग खूप गोष्टी आमच्या बोलणं झालं त्याबद्दल. तर त्यामुळे खूप उशीर झाला आम्हाला यायला. असो मग चला, मी आता फ्रँकी बनवते. मी काय काय बनवते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत जाईल. मी हे पीठ जे मळलं आहे त्यात मैदा आणि गव्हाचं पीठ असं अर्धा अर्धा केलं आहे. फ्रँकीसाठी गव्हाचं पीठ ॲक्च्युली पूर्णपणे चांगलं नाही म्हणून मी थोडासा मैदा मिक्स करते. तर मी हे आता आईंसोबत पहिले जे चपात्यांसारखं लाटून घ्यायचं आणि मग थोडंसं कचवटसर थोडंसं भाजून घ्यायचं. रोल कसं करायचं त्यात मी काय काय घालते हे सांगते तुमच्यासोबत. पहिले मी हे मेयोनीज लावलं आहे आणि शेजवान चटणी हे मिक्स करून मग ते थोडं स्प्रेड करून घेतलं. आणि सगळ्या भाज्या ज्या मी घातल्यात त्यात मी ॲक्च्युली जे असेल तेव्हा त्यावेळेस मी ते घालते. आत्ता मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोबी होता. गाजर वगैरे असलं की गाजर पण घालते त्यात. आणि मग नंतर फ्रँकी मसाला घातलाय, चिली फ्लेक्स घातलाय आणि हे जे मिरचीचं पाणी आहे मी हे मिरचीचं पण पाणी बनवते. त्याने थोडंसं तिखटपणा येतो. तयारी करतानाच मी मिरची बारीक चिरली, एकदम बारीक चिरून घ्यायची आणि त्यात मग मीठ घालायचं. म्हणजे तयारी करायच्या आधीच हे करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित तिखटपणा त्यात उतरतो पाण्यामध्ये आणि मध्ये फ्रँकीमध्ये मस्त लागतं. चिरलेला कोबी घातलाय आणि चीज किसून घेतलाय. तर हा रोल करायचा आणि मी बटरमध्ये भाजते. काय ज्यांना बटर नसेल चालत तर त्यांनी तेलामध्ये भाजा. आणि मग हे खायला तयार आहे. ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्याच्या.